हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्यांचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम। हरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चला विचार सागर तरंग 6व्या तरंगाचं रहस्य, रहस्यामधली तिसरी शंका। शंका कशी आहे ते अगोदर पहा। व्यावहारिक जगत आत्ता जे आपणाला प्रतीती यायलेलं आहे ते व्यावहारिक जगत रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या म्हणजे अध्यस्त आहे। आणि अध्यस्त आहे म्हटल्यावर सर्पाचा अधिष्ठान रज्जू ज्ञानाने सर्प नष्ट होतो। सर्पाचे
सर्प अधिष्ठान रज्जुज्ञानाने, सर्पाचा अधिष्ठान रज्जू आहे आणि त्याच्या ज्ञानाने सर्प नष्ट होतो. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आद्यस्थ पदार्थ नष्ट होतो. मग त्याची प्रतीती येते का? येत नाही. कारण अधिष्ठाच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होते असा सिद्धांत आहे आणि अनुभवही सर्वांना आहे. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे आत्मस्वरूपावर ब्रह्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूपावर, आत्मस्वरूपावर म्हणजेच ब्रह्मस्वरूपावर आध्यस्थ भासणारे हे व्यावहारिक जगत अधिष्ठान आत्मज्ञानाने किंवा अधिष्ठानाच्या ज्ञानाने नष्ट होऊन पुन्हा दिसूच नाही. कारण हे ब्रह्मावर आध्यस्थ जगत आहे ना. मग ब्रह्माचं ज्ञान झाल्यावर जगताची प्रतीती येऊ नये का? कारण रज्जू अधिष्ठान का सर्प अधिष्ठान? सर्पाचं अधिष्ठान जे रज्जू, त्याचं ज्ञान झाल्यावर सर्पाची निवृत्ती होते, तो प्रतीतीला येत नाही. तसं जगताचं अधिष्ठान आत्मचैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य याचं ज्ञान झाल्यावर जगताची प्रतीती येऊच नाही. हा त्यांनी नियम सांगितला आहे. या नियमावरून ते म्हणतात ती तर प्रतीती होते, येऊ नये पण येते. मग रज्जू सर्पाप्रमाणे ब्रह्मावर जगत आद्यस्थ कसे म्हणायचं? तुमचा सिद्धांत काय आहे? ब्रह्मावर आद्यस्थ जगत आहे असं वेदांत्यांना म्हणतात शंकाकार. मग तुमचं आध्यस्थ असणारं जगत हे प्रतीतीला काय येतं, काय यावं? कारण ब्रह्मज्ञानानं जगताचा नाश व्हायला पाहिजे, त्याची पुन्हा प्रतीती येऊ नये. जशी रज्जुज्ञानाने रज्जूवर आध्यस्थ असणारा सर्प याची निवृत्ती होते, तशी मग जगताची निवृत्ती जगताच्या अधिष्ठान ज्ञानाने यायला नाही पाहिजे. ते ज्ञान झाल्यावर हे वरवर पाहिलं तर योग्य आहे. विचार न करता जर बघितलं तर शंका कशी आहे? योग्य आहे. पण विचारद्वारा जर बघितलं तर त्याला भ्रम कळाले नाहीत. विचार करून जर बघितलं तर अगोदर किती प्रकारचे भ्रम सांगितले होते आणि कशामुळं सांगितले होते? स्वरूपाचा अध्यास म्हणजे भ्रम, अध्यास म्हणजे भ्रम, स्वरूपाध्यास, संसर्ग अध्यास आणि अनन्य अध्यास, हे 3 अध्यास सांगितले. कशामुळं सांगितले होते? अशी शंका उत्पन्न होऊ नये म्हणून सांगितले होते. तरी पण अध्यासाचा अध्यास तसाच राहिला. अध्यासाचा अध्यास निवृत्त झाला का? अध्यास तसाच राहिल्यामुळं पुन्हा अध्यास झाला. कोणता अध्यास झाला? सिद्धांत न कळाल्यामुळं या ठिकाणी
पुन्हा अध्यास झाला की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर कल्पिताची निवृत्ती होते असा सिद्धांत असताना सुद्धा त्याच्यावर अध्यास झाला, म्हणजेच अध्यासाचा प्रकार कळाला नाही. अध्यासाचा प्रकार कळाला नाही म्हणून अध्यासाचाच अध्यास झालाय. हा अध्यास कळाला नाही म्हणजेच अध्यासाचाच अध्यास झालाय. असे जगतामध्ये बरेच काही वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण करतात आणि अधिष्ठानाचं ज्ञान हे घेतात, पण एकाच अंशावर घेतात. ब्रह्मज्ञान किंवा तत्वज्ञान हे जोपर्यंत व्यापक स्वरूपानं कळत नाही तोपर्यंत शंका ह्या उत्पन्न होतातच. मग निशंक कधी होतो साधक? जेव्हा त्याला हे तिन्ही अध्यास यथार्थ रूपानं कळतील त्यावेळेस तो निशंक होतो. पुन्हा शंका उत्पन्न होत नाही. शंका उत्पन्न होणे म्हणजेच काही अंशी तत्वज्ञानावर अज्ञान मानावंच लागतं. तत्वज्ञानासंबंधी सिद्धांतासंबंधी अज्ञान मानावंच लागतं, नाहीतर शंका झालीच नसती ना. जर ज्ञान असलं असतं तर शंका उत्पन्नच होत नाही. ज्या अर्थी शंका उत्पन्न व्हायली, संशय उत्पन्न व्हालाय, त्या अर्थी अज्ञान शिल्लक आहे, म्हणजे पूर्ण ज्ञान झालं नाही. मग पूर्ण ज्ञान कशाला म्हणतात? तिन्ही अध्यासाची निवृत्ती ही कशी करतात किंवा कसे ते निवर्तेच आहेत अध्यास, हे कळल्याच्या नंतर अशा शंका उत्पन्न होत नाहीत. मग या ठिकाणी सद्गुरू तेच सांगतात, बाबा रे, अध्यासात स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास असे दोन प्रकार अगोदर सांगितले होते. त्यावर तुझी पकड राहिली नाही म्हणून अशी शंका झाली. कारण अध्यास कसे आहेत? हे भिन्न आहेत. अध्यासामध्ये भिन्नता आहे का नाही? इथे एकच अध्यास होतो का जगतामध्ये? तसे 7 प्रकारचे अध्यास आहेत. किती? 7 प्रकारचे अध्यास आहेत. आतापर्यंत आपल्याला 3च अध्यास कळालेत, है का नाही? पण 7 अध्यास आहेत. त्या अध्यासाचं निरूपण पुढे करू. सध्या आपणाला यांचीच गरज आहे. पण हे तिन्ही कळाले तरी काम भागत आहे. म्हणून अध्यासाचे अगोदर भेद सांगितले होते. स्वरूप अध्यास, संसर्ग अध्यास आणि अनन्य अध्यास. स्वरूप अध्यासात, स्वरूपाच्या अध्यासात अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. पुन्हा ते अध्यस्त पदार्थ, कल्पित पदार्थ प्रतीतीला येत नाही. पण संसर्ग अध्यास तसा आहे का? संसर्ग अध्यास याची
अधिष्ठानाचीही प्रतीती येते आणि अध्यस्थाचीही प्रतीती येते आणि अध्यास झालेलाही कळतो, म्हणजे त्या अध्यासाचं ज्ञान होतं. स्फटिकामध्ये लाल रंग जो आहे तो कापडाचा आहे असं ज्ञान होऊन सुद्धा त्या रंगाची निवृत्ती होते का? ज्ञान होऊनही ज्या अर्थी त्या लाल रंगाची निवृत्ती होत नाही त्या अर्थी अध्यासाचा प्रकार हा वेगळाच आहे. स्वरूपाध्यासासारखा हा अध्यास नाही. मग काय भिन्नता मानायची या दोन्हीमध्ये? एकाच पदार्थावर अन्य पदार्थाची, संबंध नसणाऱ्या पदार्थाची उत्पत्ती प्रतीतीला येते एकाच पदार्थावर, त्याला स्वरूपाध्यास म्हणावं. रज्जूवर सर्पाची प्रतीती येते, तिथं रज्जू एकटीच आहे आणि तिच्यावरच सर्पाची प्रतीती येते. सुक्ती एकच पदार्थ आहे आणि त्याच्यावरच रजताचा भ्रम होतो. मग याप्रमाणे स्वरूपाध्यासामध्ये कल्पित पदार्थाची निवृत्ती झाल्याची प्रतीती येते, पण संसर्ग अध्यासामध्ये अध्यासाचा प्रकार कळूनही प्रतीती जात नाही. आता याला शंका, कोणता अध्यास न कळाल्यामुळं शंका झाली हे आता आपल्याला सहज कळतं का नाही? कारण त्यानं कोणता अध्यास धरला? स्वरूपाध्यास धरला, त्याला स्वरूपाध्यास कळाला आणि त्याच्यावरच त्याला संसर्ग अध्यासाची शंका झाली. म्हणजे जो संसर्ग अध्यास आहे तो संसर्ग अध्यास म्हणून कळाना, त्याला कोणता कळाला होता? स्वरूपाध्यास, है का नाही? आणि मग त्यानं निरूपण तेच केलं, नियम तेच धरला. कल्पिताची निवृत्ती होते आणि तुम्ही तर म्हणता की ब्रह्मज्ञान झाल्यावर कल्पिताची निवृत्ती होते, अधिष्ठान ज्ञान झाल्यावर कल्पिताची निवृत्ती होते. मग जगत का म्हणून दिसावं? आता जगत दिसून ना, जगत तर दिसायलंय. आणि तुमच्या दृष्टांतामध्ये रज्जू ज्ञान झालं की अधिष्ठानाचं ज्ञान झालं की कल्पित असणारं जे काही सर्प आहे त्याची प्रतीती येत नाही. आणि मग ब्रह्मज्ञान झाल्यावर, आत्मज्ञान झाल्यावर जगताची प्रतीती यायला नाही पाहिजे अशी त्याला शंका का झाली? तर त्याला संसर्ग अध्यास कळाला नाही, है का नाही? म्हणून ही शंका संसर्ग अध्यास न कळाल्यामुळं झाली असं मानायला काही हरकत नाही, है का नाही? रज्जूवर सर्पाचा स्वरूपाध्यास आहे, रज्जूवर सर्पाचा स्वरूपाध्यास आहे म्हणून तो सर्प नष्ट झाल्याची प्रतीती, तो सर्प नष्ट होऊन प्रतीती येत नाही. कोण्या अध्यासात? स्वरूपाध्यासात. ते त्या अध्यासाचा एक प्रकार आहे का नाही? पण जास्वंदीच्या फुलावर, जास्वंदीचं फूल हे लाल रंगाचं असतं, त्यालाच शास्त्रामध्ये रक्तरंग म्हणतात.
रक्ताचा रंग लाल असल्यामुळं रक्तता म्हणतात त्याला. जास्वंदीच्या फुलावर स्फटिका असता, स्फटिका तांबड्या रंगाचा जो अध्यास होतो, तांबड्या रंगाचा अध्यास होतो, तो संसर्ग अध्यास. त्या तांबड्या फुलाचे आणि स्फटिकाचे ज्ञान झाले तरी दोन्हीचं ज्ञान झालं, तांबड्या रंगाचंही झालं आणि स्फटिकाचंही झालं. आणि तो तांबडा रंग त्या स्फटिकाचा नाही, तो त्या कापडाचाच आहे, अधिष्ठानाचाच आहे त्याच्या. असं जरी ज्ञान झालं तोपर्यंत त्या उभयताचा संबंध आहे. उभयताचा म्हणजेच त्या कापडाचा आणि काचेच्या गोळ्याचा जोपर्यंत संबंध आहे त्याचा, तोपर्यंत त्या लाल रंगाची प्रतीती काचेमध्ये दिसणारच. का म्हणून? संसर्ग जोपर्यंत आहे तोपर्यंत ती प्रतीतीला येणारच लालिता. तोपर्यंत स्फटिकाच्या ठिकाणी भासणाऱ्या रक्तताची प्रतीती नष्ट होणार नाही. ती प्रतीती रक्तपुष्प आणि स्फटिक यांचा वियोग होईपर्यंत ती दिसणारच. योग होईपर्यंत, वेगवेगळे होईपर्यंत त्या स्फटिकामध्ये प्रतीतीला येणारच. तेव्हाच त्याची निवृत्ती होईल. मग स्वरूपाध्यास निरूपाधिक. लक्षात घे, स्वरूपाध्यास कसा आहे? निरूपाधिक आहे. आणि संसर्गाध्यास सोपाधिक आहे. संसर्गाध्यास सोपाधिक आहे आणि स्वरूपाध्यास निरूपाधिक आहे. संसर्गाध्यास निरूपाधिक नाही. संसर्गाध्यास निरूपाधिक नाही आणि सोपाधिक अध्यास सोपाधिक अध्यास निरूपाधिक नाही आणि निरूपाधिक अध्यास संसर्गजन्य नाही. निरूपाधिक अध्यास संसर्गजन्य नाही. मग संसर्गजन्य कोणता अध्यास आहे? सोपाधिक अध्यास आहे, है का नाही? आणि निरूपाधिक अध्यास स्वरूपाध्यास आहे. हे पक्क कळण्यासाठी असे सूत्र येतं. हा, हे कसंही फिरवून टाकलं तरी कळावं, नाही तर मग ह्या बोटावरला थुका ह्या बोटावर कसा जातो ते बी कळत नाही. कसा जातो हे ज्याला कळत नाही ते खूप लहान असतात. लहान लेकराला कळत नाही. म्हणून निरूपाधिक अध्यास हा संसर्ग अध्यास म्हणता येत नाही आणि सोपाधिक अध्यास याला स्वरूपाध्यास म्हणता येत नाही. स्वरूपाध्यासामध्ये कल्पित पदार्थाची प्रतीती ज्ञान झाल्यावर अधिष्ठानाचं ती प्रतीती राहत नाही, ती जाते. आणि संसर्ग अध्यासामध्ये प्रतीती राहते. संसर्ग अध्यासामध्ये प्रतीती जात नाही, राहते. केव्हा जाते? ज्या वेळेस त्या दोन पदार्थाचा वियोग होईल, समन तुटन,
त्यावेळेस जाते, है की नाही? म्हणून संसर्ग अध्यास या अध्यासाला कोणता अध्यास म्हणावं, है का नाही? सोपाधिक आणि स्वरूपाध्यास का कोणता अध्यास मानावं, निरुपाधिक, है का नाही? तिथं उपाधी राहत नाही, त्याला निरुपाधिक अध्यास म्हणतात. जिथं उपाधी ज्ञान झाल्यावर राहत नाही, तिचा नाश होतो, बाद होतो, म्हणून तो अध्यास कसा आहे, निरुपाधिक. आणि जिथं अध्यासाचं ज्ञान जरी झालं, म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान जरी झालं, अध्यास जरी त्या ठिकाणी कळाला की हे अध्यास आहे, खरं नाही, ती लालिमा त्या काचेच्या गोळ्यामधली त्याची नाही, त्या लाल धुडक्याचीच त्या ठिकाणी प्रतिमा पडलेली आहे, असं ज्ञान जरी झालं तरी पण प्रतीती जात नाही. मग प्रतीती ज्या अध्यासामध्ये जात नाही त्या अध्यासाला काय म्हणावं, कोणता अध्यास आहे तो, संसर्ग अध्यास. आणि संसर्ग अध्यास कोण्या अध्यासात मोडतो, सोपाधिक अध्यासात. असे हे दोन अध्यास आहेत, है का नाही? याचं वारंवार चिंतन करावं, म्हणजे घोळ होत नाही, है का नाही? नाहीतर हे जर नाही कळालं तर आपल्याकडून शर्यत लावून ह्या बोटावरचा थोका मी त्या बोटावर नेतो म्हणून पैसे सुद्धा लोबाडतील. शर्यत लावून आणि हे अध्यास कळाल्यावर. म्हणून शास्त्र, अध्यात्मशास्त्र हे सर्व भावानं अनन्य होऊन श्रवण करावं लागतं, म्हणजेच ते शास्त्र गळी उतरतं. गळी उतरण्याला महत्त्व आहे, नुसतं श्रवणाला महत्त्व नसतं, गळी उतरण्याला महत्त्व असतं, है का नाही? एखादी स्त्री जर काळी पोत तुटली तर ती लगेच त्या ठिकाणी ओवून घालते का? कारण ती पोत नसताना तिचं सौभाग्य हे नसल्याच्या गणतीत होतं असं ती मानते, म्हणून ती त्या पोती वाचून राहत नाही, हे का नाही? कारण तिनं ते अनन्य भाव त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तसा वेदांतामध्ये जो काय आपला भाव ओतायचा आहे तो अनन्य रूपानं ओतावा लागतो, म्हणजेच सर्व भावांना ऐकावं लागतं. मग त्याच्या वृत्तीचा अधिकार वाढतो. कशाचा? वृत्तीचा अधिकार वाढतो. मग या ठिकाणी काय म्हणतात? स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. त्यामध्ये स्वरूपाध्यास हा निरुपाधिक आहे आणि संसर्ग अध्यास सोपाधिक आहे. आणखी लक्षात ठेवण्यासाठी अशी एक युक्ती आहे, ज्या अध्यासामध्ये दोन पदार्थ असतात त्याला सोपाधिक अध्यास म्हणायचं, आणि ज्या भ्रमामध्ये किंवा ज्या अध्यासामध्ये एकाच पदार्थावर दुसरा प्रतीत होतो कल्पित, त्याला स्वरूप अध्यास म्हणायचं.
एकाच आत्म्याच्या ठिकाणी जीवाचा अध्यास व्हायलाय, याला म्हणायचं स्वरूपाध्यास. आणि या देहाच्या संबंधी किंवा जीवाच्या संबंधी जे काय अन्य वस्तू माझ्या आहेत असं वाटणं, याला काय म्हणायचं? संसर्ग अध्यास. संसर्ग झालाय म्हणून, संबंध पडलाय म्हणून, हे का नाही? जसा संन्यासी तो म्हणतो काय हा माझा आहे, तो माझा आहे, कारण त्याला कोणाशी संसर्ग नाहीच, कारण त्यानं सगळे मारून टाकलेत, त्यानं सगळे सोडून दिलेत ना, म्हणून त्याच्या ठिकाणी संसर्ग अध्यास नाही. पण स्वरूपाध्यास गेलाय का नाही? शेवटी त्याला स्वरूपाध्यास तरी आहेच ना. म्हणून सांसारिक जीवाच्या ठिकाणी काय धरायचा? संसर्ग अध्यास, सोपाधिक अध्यास. आणि संन्यासाच्या ठिकाणी, कारण तोही परमार्थ करायला आहे आणि संसारिक ही परमार्थ करायला आहे, मग एक सोपाधिक अध्यासातून करायला आहे, निवृत्त करण्यासाठी करायला, आणि एक स्वरूपाध्यास निवृत्त करण्यासाठी करायला आहे का नाही? आणि त्याच्याही वरी एक वर्ग आहे, तो म्हणजे मुक्त. त्याला सोपाधिकही नसतो आणि निरुपाधिकही नसतो, अध्यासच नसतो. कारण कोणाचा हा देह, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. अध्यास निवृत्ती, संसर्ग अध्यासाची याच्यात काय केली? याच्यात कोणी अध्यासाची निवृत्ती सांगितली? कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, है का नाही? हे कसं आपल्याला व्हायलंय? आता हे कसं कळायलंय? हे याच्यात दळलेलं आहे का नाही? हे ज्ञान दळलेलं आहे का नाही? म्हणून हे ज्ञान असं उकरून काढावं लागतंय. का त्याच्यावरला आवरण निवृत्त करावं लागतंय? आवरण निवृत्त करणं काय आणि ज्ञान प्राप्त करून घ्या. आवरण निवृत्त केलं तरी ज्ञानच प्राप्त होतंय, आणि ज्ञान प्राप्त केलं तरी आवरण निवृत्त होतंय, है का नाही? पण ज्ञान प्राप्त होत नाही, झाल्याचा भ्रम होतो. ज्ञान प्राप्त होत नाही, झाल्याचा भ्रम होतो. पण त्या ठिकाणी तो भ्रम तरी भ्रम कसा म्हणावा? कारण जे प्राप्त झालं आहे, भ्रम निवृत्त करून तेच प्राप्त होणार आहे. भ्रम निवृत्त करून काय होणार आहे? प्राप्त ज्ञानच प्राप्त होणार आहे, है का नाही? आणि ज्ञान प्राप्त झालंय हा भ्रम जरी वाटला तरी पण दोष येतो का? दोष येत नाही. म्हणून स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास हे नीट लक्षात ठेवावे. कारण संत कोण्या अध्यासात बोलतात ते कळाल्याशिवाय यथार्थ ज्ञान होत नाही. मज माझी झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. इथं स्वरूप अध्यास सुद्धा नाही, अनावर वाचा झाली. इथं अध्यासच नाही, कर्तृत्व भाव आहे का त्या वाच्यामध्ये? है का नाही? म्हणून ही मुक्ताची अवस्था आहे, है का नाही? आणि आपुला तो एकदेव करून घ्यावा, स्वरूपाध्यास, है का नाही? असं आपल्याला विभागणी हे अध्यास कळल्यावर, है का नाही?
आणि मग कीर्तनाला जर आपण उभं राहिलो तर अगोदर हे अभंग कोण्या अध्यासावर केलेलं आहे हे जर सांगितलं तर ऐकणारे म्हणते ना, अरे हे काशीला शिकलेलं आहे काय की. हा, लोक वाहवा करतील का नाही, का उठून जातील. असं कुठंही बोलायला जमत नाही. हा, अधिकार तैसा. हां, तिथं भेदातच बोलावं लागतं, है का नाही. पाप लागू पुण्य लागू, पुण्य करता पापाची व्हायची. असो, स्वरूपाध्यास निरुपाधिक. हां, स्वरूपाध्यासास निरुपाधिक आणि संसर्ग अध्यासास सोपाधिक अध्यास असेही म्हणतात. काय म्हणाले ते, स्वरूपाध्यासास निरुपाधिक, है का नाही. त्याच्यामुळेच सांगितलं इथं तशी ओळ आहे. आणि संसर्ग अध्यासास सोपाधिक अध्यास म्हणतात. सोपाधिक अध्यासात निरुपाधिक सोपाधिक अध्यासात उपाधीचा संबंध असेपर्यंत अध्यासाची प्रतीतीची निवृत्ती होत नाही, है की नाही. पण अध्यासात सोपाधिक मध्ये, है की नाही. याला दृष्टांत आहे का आपल्या अनुभवाचा. आता आपल्याला दृष्टांत त्यांनी ते दिलेला आहे. लाल फुलावर जर स्फटिक ठेवला असता त्याच्यामध्ये ती लाल रंगाची प्रतीती येते, है का नाही. याला संसर्ग अध्यास म्हणतात. हे उदाहरण आहे. पण प्रतीती जात नाही. यासाठी आपला आणखी दुसरा अनुभव काही मृगजलाचा आहे. कशाचा, मृगजलाचा आहे. भिंतीवरल्या चित्राचा आहे. भिंतीवर एखाद्यानं जर साप काढलेला असला तर जोपर्यंत ती भिंत आहे आणि तो रंगानं काढलेला सर्प आहे, मग तो सर्प अध्यास आहे का सत्य आहे, है का नाही. कारण तो वास्तविक सत्य नाही असं कळालं तरीही तो दिसतो का नाही. आणि मग त्या सर्पावर जर पाणी टाकलं, त्याच्यावर जर पाणी टाकलं तर तो रंग धुवून जाईल का सर्प धुवून जाईल. पडवणी गेली आहे भिंती चित्राची केवळ होय माती. त्या चित्राची काय होते आणि आधी काय होतं, मातीच होती. फक्त प्रतीती त्या ठिकाणी येऊ लागली. ते अधिष्ठान रूपच होतं, फक्त प्रतीती. मग तसं प्रतीतीला यायलेलं हे भ्रमरूप आहे असं जरी कळालं, अधिष्ठान रूप आहे असं जरी कळालं, तरी त्याची निवृत्ती होत नाही. का, तेच यांना समजून सांगायचंय शंकाकाराला की का निवृत्त होत नाही. स्वरूप अध्यासामध्ये होते, पण संसर्ग अध्यासात होत नाही. निरुपाधिक अध्यासामध्ये होती आणि सोपाधिक अध्यासामध्ये होत नाही, है का नाही. मग या मृगजलाच्या दृष्टांतामध्येही असंच जाणून घेता येतंय. वखरभूमीमध्ये
तप्त उन्हामध्ये ज्या काही वाफा निघतात त्या हवेच्या वेगानं वाहिल्यासारख्या प्रतीतीला येतात आणि त्या ठिकाणी भ्रम पाण्याचा होतो, है का नाही? पण हे रोजचं शेतकऱ्याला ज्ञात असल्यामुळं शेतकरी म्हणतो तो पाणी नाही, ते मृगजळ आहे. तसं ज्ञान होऊन सुद्धा मृगजलाचं ज्ञान होऊन सुद्धा मृगजल दिसतच, है का नाही? मग त्याचा बाद निश्चय झालेला असतो का नसतो? म्हणजेच बाद निश्चय होऊन सुद्धा प्रतीती येतेच. तसं जगताचा बाद निश्चय झाला तरी जगताची प्रतीती येणारच, असं शंकाकाराला सांगायचं होतं. म्हणून या ठिकाणी मृगजलाचा दृष्टांत दिला. मृगजलाच्या दृष्टांतात जोपर्यंत उखरभूमीशी तप्त किरणाचा संबंध आहे तोपर्यंत आध्यस्थ जलाच्या ठिकाणी आध्यस्थत्व निश्चय झाला तरी ज्याप्रमाणे जलाची प्रतीती नष्ट होत नाही त्याप्रमाणे अंतःकरण उपाधी, त्याचप्रमाणे आता सिद्धांताकडे लावायचं, त्याचप्रमाणे अंतःकरण उपाधीमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी भासणाऱ्या जगताविषयी अधिष्ठान आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मिथ्यात्व निश्चय झाला तरी जोपर्यंत अंतःकरण उपाधीचा त्याच्याशी संबंध आहे, जगताशी संबंध आहे, तोपर्यंत जगताची प्रतीती येणारच. अंतःकरण उपाधीचा आत्म्याशी आध्यासिक संबंध आहे तोपर्यंत मिथ्या जगताची प्रतीती नष्ट होणार नाही. शास्त्राचं वचन हे असंच सांगतात. शास्त्राचं वचन म्हणजे काही काही मुख्य वचनं शास्त्रानं सांगितलेले आहेत. संस्कृतमध्ये येते शास्त्रेण नश्येत परमार्थदृष्टी, नश्येत परमार्थदृष्टी. शास्त्रेण म्हणजे शास्त्र विचाराने जगतावरील सत्यत्व बुद्धीचा नाश होईल, परंतु अंतःकरणातील आभासाचा नाश झाल्याशिवाय जगत प्रतीती नष्ट होणार नाही. अंतःकरणातील आभासाचा नाश झाल्याशिवाय जगत प्रतीती नष्ट होणार नाही. कोणाचा नाश झाल्याशिवाय? आभासाचा नाश झाल्याशिवाय. प्रतीतीला कारण कोण आहे? है का नाही? आत्मा कारण आहे का? अप्रत्यक्ष कारण आणि प्रत्यक्ष कारण असे कारणाचे दोन प्रकार आहेत. प्रत्यक्ष कारण आणि अप्रत्यक्ष कारण. जसं नातवाला आजोबाही कारण आहेत आणि पिताही कारण आहे. पिता प्रत्यक्ष कारण आहे आणि आजोबा अप्रत्यक्ष कारण आहेत. परंपरेने कारण, त्याला अप्रत्यक्ष कारण म्हणायचं. तसं परंपरेनं आत्मा हा प्रतीतीला कारण परंपरेनं आहे. प्रत्यक्ष आहे का? नाही. त्याच आत्म्याचा आभास अंतःकरणामध्ये पडलेला आहे आणि तो आभास प्रतीतीला कारण प्रत्यक्षाला आहे. प्रत्यक्ष प्रतीतीला कारण कोण? आभास आहे. मग जोपर्यंत तो आभास आहे कुठे? अंतःकरणामध्ये, तोपर्यंत इंद्रियद्वारा तो आभास जगताच्या उत्पत्तीबद्दल, प्रतीतीबद्दल तो जाणणारच ना, है का नाही? कारण साधने आहेत ना,
ते साधन जर नसेल किंवा उपाधी नसेल तर प्रतीतीही नसेल. उपाधी नसेल तर प्रतीतीही नसेल. आणि प्रतीती नसेल तर त्या उपाधीला तरी उपाधी काय म्हणायचंय मग? कारण दृष्टीसृष्टीवादामध्ये दृष्टी असेल तरच सृष्टी आहे. आणि सृष्टी दृष्टीवादामध्ये सृष्टी असेल तर दृष्टी आहे. सृष्टी नसेल असं म्हणल्याबरोबर आकाश पाहायचं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी काय दिसणार? सृष्टीच नाही. हां, तर दृष्टी काय पाहिल? हां, मग त्या ठिकाणी दृष्टी तरी सिद्ध होईल का? दृष्टी सुद्धा सिद्ध होत नाही. कारण दृष्टीला काहीतरी प्रतीतीला आल्याशिवाय दृष्टी सिद्ध होत नाही, है का नाही? आणि जर दृष्टी असेल तर मात्र सृष्टी प्रतीतीला येते, है का नाही? दृष्टी सृष्टीवाद जर सखोल जाणून घ्यायचा असेल, ज्या काली सृष्टी प्रतीतीला येते, ज्या काली म्हणजे दृष्टी ज्या काली बाहेर जाते त्या काली सृष्टी प्रतीतीला येते, त्यावेळेस ती सृष्टी ही बाहेर नसताना ती आतच असते. कुठे? आतच असते. आध्यस्थ आतच असते. आणि तीच दृष्टीच्या मार्फत बाहेर येऊन प्रतीतीला येते. तीच सृष्टी दृष्टीच्या मार्फत बाहेर येऊन तीच प्रतीतीला येते. पडद्यावर काहीच नसतं. त्याच्या उभ्या आडव्या रेगा सुद्धा नसतात. हो, चित्र तर सोडाच, त्याच्यावर काळा ठिपका सुद्धा नसतो. इतकं ते कसं असतं? स्फटिक असतं. पण त्याच्यावर जे एवढं मोठं 3 तास आपणाला प्रतीती येते, ती येणारी प्रतीती पडद्यावरची आहे का आपल्या पाठीमागलची आहे? तशीच दृष्टीच्या पाठीमागे ती सृष्टी आहे. कशी आहे ती? कल्पितच आहे. ते म्हणजेच आभासाचे पूर्वसंस्कार आहेत. कोणाचे? जीवाचे. त्याच्या चित्तामध्ये ते चित्तातलंच बाहेर बाहेर निघत असं दृष्टीद्वारा. याला म्हणायचं ज्या काली दृष्टी आहे त्या काली. आणि दृष्टी जर बाहेरच नाही निघाली तर सृष्टी प्रतीतीला येते का? मग कुठे सृष्टी? कुठे मग? है का ना? दृष्टी कुठून यायली? आतून यायली. मग सृष्टी आतच आहे ना, पण दिसते कुठं? हा भ्रम आहे. म्हणून अंतःकरणातील आभासाचा नाश झाल्याशिवाय आभास, त्या आभासामध्ये कोण कोण आहेत? अंतःकरणाच्या आभासाला धरून बसलेले, त्या पोळीवर बसलेले कोण कोण आहेत? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे, है का नाही? हे जोपर्यंत नष्ट होत नाहीत, आता ते कधी नष्ट होतील? जोपर्यंत अंतःकरण नष्ट होत नाही तोपर्यंत ते नष्ट होत नाहीत. कारण चित्तात तिरील भरलेली न, तिरील
चित्तात आहे ना ते, किंवा चिप म्हणा आताच्या काळामधली, त्या चिपमध्ये चिप म्हणून मला वाटतं त्या चित्तावरूनच चिप नाव दिले का काय की. पण हे सगळं सृष्टीवादाच्या नियमानं जर पाहिलं, वादाच्या नियमानं जर पाहिलं तर आतच आहे असं म्हणतात. म्हणून आता हे कधी नष्ट होईल? मग जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत ती प्रतीती येणारच. कारण संबंध जोपर्यंत निवृत्त होत नाही, संबंध जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत प्रतीती येणारच, है का नाही? एखाद्यानं बायको सोडून दिली आणि त्या बायकोनं त्या नवऱ्यावर दावा ठोकला की मला हा नांदवीत नाही म्हणून. त्यावेळेस कोर्ट काय म्हणलं, तुला नांदवायची नाही ना, मग हिला काय दे तू? ते काय म्हणते देते ते पोटगी. हा ते पोटगी शब्द वापरीत येतं, ते तुला दे. हा नांदवायचं नसेल तर तुला काय द्यावं लागन? पोटगी द्यावं लागेल, कारण तिनं कशावर जगावं. आणि जर तुला तिचा संबंध तोडायचा असेल हा तर काय कर, तुझ्या मालकीचा जो हिस्सा आहे तो अर्धा तिच्या नावे करून टाक. जोपर्यंत तिच्या नावे तू तो हिस्सा करत नाहीस तोपर्यंत तुला तिला पोटगी द्यावी लागेल. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आभास हा अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याला इंद्रियाद्वारा प्रतीती ही येणारच आहे. पण जोपर्यंत तो आभास मुक्त होत नाही, तो आभास त्या अंतःकरणातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला ती प्रतीती येणारच, है का नाही? आणि त्याच्यातून तो मुक्त झाला, अंतःकरणाचा आणि त्याचा संबंध सुटला, मग मात्र त्याला प्रतीती येत नाही. मग झोपेमध्ये आपणाला अनुभव आहे का नाही? अंतःकरणाचा आणि आपला संबंध तुटतो का असतो? अंतःकरणाचा संबंध झोपेमध्ये आपण अंतःकरणाचं प्रकाशन करतो का झोपीत? हा हा मग संबंधच नाही ना, लय होतो म्हणजेच, है का नाही? एखाद्यानं जर उभाट्यावर हाणलं, है का नाही, ते घासून चालल्यामुळं वरचं सगळं हे होतं आणि त्याच्यावर मातुडी पडत ये, वाटतंय सगळं तर निघालं काय की. लय होतो तो, पण प्रतीतीला येत नाही ना. मालक म्हणतोय लय गडी चांगला आहे आमचा, लय चांगला मिळाला आहे, बघा ना. हा अहो इतकं तण होतं पण डोळ्यात घालायला काचुळी नाही आता तिथं. त्याला कवर तसा अनुभव येतो, है का नाही? समान तुटल्यासारखा वाटतो. तसा झोपेमध्ये अंतःकरणाचा समान तुटल्याचा अनुभव येतो, है का नाही? मग तो अनुभव कसा आहे? आपण अंतःकरणापासून वेगळे आहोत हा अनुभव यायलाय का नाही, है का नाही? म्हणजे समान तुटल्यावर प्रतीती येत नाही, एवढंच आपल्याला त्याच्यातून जाणून घ्यायचंय. संसर्ग अध्यास केव्हा जातो? संसर्ग अध्यास, सोपाधिक अध्यासाची निवृत्ती केव्हा होते?
जोपर्यंत संबंधित असणारा पदार्थ अध्येशित असणारा पदार्थाचा संबंध तुटत नाही तोपर्यंत प्रतीती ही येणारच. पहिलं माळवद गळत होते, अशी जड लागली ना, माळवद गळायचे कोणाकोणाचे. मग ते लहान आलेले लेकरं म्हणायचे, बाबा आपलं माळवद कवर गळत आहे हे, हा हे माळवद कवर गळत आहे. बाबा म्हणायचे, अरे जोपर्यंत ही झड खतम होत नाही तोपर्यंत माळवद हा. मग पुन्हा ती झड बंद झाल्याशी माळवद थोडंच गळायचं थांबतंय. पुन्हा तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही म्हणला होतात ना पाऊस बंद झाल्यावर माळवद गळायचं थांबत आहे, मग अजून बी आपलं माळवद कसं गळायले? ते म्हणाले, अरे त्या मातीच्या संबंधात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते पाणी खाली येणारच. म्हणजे संबंध आहे तोपर्यंत प्रतीती येतच असते, असा नियम आहे. विद्याधर स्वामींनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे. कारण प्रत्येकाने असंच सांगितलंय, नियम तोच आहे, फक्त शब्दामध्ये बदल करून तोच सिद्धांत सांगितला आहे. इथं शंकाकाराला आता कळेल का नाही कशामुळे येतो म्हणून. प्रतीती कशामुळे येते? जगताची अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर ही प्रतीती येतच असते असं शंकाकाराला कळालं असेल ना. अधिष्ठानाचं जरी ज्ञान झालं, आत्मज्ञान जरी झालं तरी जगताची प्रतीती येतच असते असं कोणाला कळायला पाहिजे? आणि आपल्यालाच कळण्यासाठी इथं अशी शंका घेतलेली आहे का नाही. टाइम झालाय ना. विद्याधर स्वामींनी कसं सांगितलेला आहे प्रकार तो आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे.